दृश्य परत आहेत कोल्हापूरमधली, जिथे शिक्षण महर्षी पद्मश्री DY पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय। काल कोल्हापूरमध्ये वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आज शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। कोल्हापूरमध्ये त्यांना अखेरचा निरोप घेण्यासाठी मोठी गर्दी उसळलेली दिसतेय। काल त्यांचं निधन झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन त्यांच्या परिवाराची सात्वनपर भेट घेतली आणि त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि आज कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतात। DY पाटील यांचं सर्वात मोठं योगदान शिक्षण क्षेत्रातलं म्हणावं लागेल। त्यांनी राज्यभर DY पाटील विद्यापीठांची स्थापना केली। वैद्यकीय क्षेत्रातली विद्यापीठं असतील किंवा मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांच्या शाळा विद्यापीठं यांचं मोठं जाळं राज्यामध्ये त्यांनी उभं केलं होतं। राजकारण, समाजकारण आणि शिक्षण क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रांमध्ये DY पाटील यांची कारकीर्द अत्यंत मोठी आणि महत्त्वाची राहिलेली आहे। काल कोल्हापूरमध्ये वृद्धापकाळानं वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। च्या दशकात कोल्हापूरमधल्या अगदी नगरसेवकाच्या पदापासून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती। नंतर ते महाराष्ट्रामध्ये विधानसभेत म्हणजे आमदार म्हणून सुद्धा निवडून आले होते आणि त्याच्यानंतर 80च्या दशकात त्यांनी DY पाटील विद्यापीठाची स्थापना केली। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडनं। रणजित, पद्मश्री DY पाटील यांच्यावर शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय, काय अधिकची माहिती? खरं तर या देशातला ज्ञान तपस्वी हरपला असंच म्हणायची वेळ आता कोल्हापूरकरांवर आलेली आहे। कारण डॉक्टर DY पाटील शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान देणाऱ्या DY दादांवर आता सध्या अंत्यसंस्कार सुरू झालेले आहेत। लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्वांना वेगवेगळ्या भूमिकेतून मदत करणारे, आपली भूमिका पार पाडणारे DY दादा आज आपल्यातून जात आहेत। त्यामुळं कोल्हापूर शहरातलं जो कसबा बावडा परिसर आहे, तसंच कोल्हापूर शहरातले नागरिक मोठ्या संख्येने DY पाटील यांना अखेरचा सलाम देण्यासाठी या परिसरात जमलेले आहेत। DY पाटील 91व्या वर्षी कालच त्यांचं निधन झालेलं आहे। मात्र त्यांची जर कारकीर्द आपण पाहिली तर कोल्हापूर महानगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक ते एका विद्यापीठाचे कुलपती इथपर्यंत त्यांचा प्रवास आहे। तसंच 3 राज्यांचे ते राज्यपाल म्हणून त्यांनी आपली कारकीर्द बजावलेली आहे। काँग्रेसचे एक बडे नेते, बडी हस्ती म्हणून त्यांचा परिचय खरं तर भारतात होता। केवळ महाराष्ट्र आणि भारत देश नव्हे तर जगभरातल्या विविध देशांमध्ये त्यांच्या DY पाटील विद्यापीठाच्या अनेक शाखा आहेत, अनेक विद्यापीठं त्यांनी काढलेली आहेत। त्यामुळे शैक्षणिक कार्यामध्ये खूप मोठं योगदान डॉक्टर DY पाटील यांनी दिलेलं आहे। काल DY पाटील यांचं निधन झाल्याची बातमी जेव्हा देशभर आली त्यावेळी मात्र संपूर्ण देशात वेगवेगळ्या पक्षांचे जे नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, खासदार, आमदार या सर्वांनी कोल्हापुरात येऊन आज पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे। तसंच विविध क्षेत्रातले जे मान्यवर आहेत या मान्यवरांनी सुद्धा DY पाटील यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आज दिवसभर ते कोल्हापुरामध्ये आहेत। यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे पासून अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत बडे जे नेते आहेत हे सर्व नेते आज आले होते आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील असतील, DY पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय पाटील आणि पाटील कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलेलं आहे। सध्या कोल्हापुरातल्या कसबा बावडा परिसरात असणाऱ्या पॅव्हिलियन ग्राउंडवर डॉक्टर DY पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार सध्या करण्यात येत आहेत। हे अंत्यसंस्कार आणि DY पाटील यांना शेवटचं पाहण्यासाठी कोल्हापूर परिसरातले हजारो लोक या ठिकाणी जमलेले आहेत। शासकीय इतमामात त्यांना मानवंदना दिल्यानंतर आता अखेर भडागणी देण्यासाठी आता ही विधी जी आहे ती काही वेळातच सुरू होणार आहे। त्यामुळं आपल्या डोळ्यांमध्ये खरंच
एका बाजूला पाणी आणत डॉक्टर डी.वाय. पाटील म्हणजे त्यांना डी.वाय. दादा असं संबोधित लोक करायचे. त्या दादांना आज अखेरचा सलाम देण्यासाठी हे सर्व कोल्हापूरकर बावडा परिसरातल्या पॅव्हेलियन ग्राउंडवर सध्या जमलेले आहेत. रणजित, थोड्याच धन्यवाद वेळात तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर कोल्हापूर मधली ही दृश्य आहे जिथे पद्मश्री डी.वाय. पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय. आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांची विविध क्षेत्रामधली चौफेर कारकीर्द राहिलेली आहे. मग ते शिक्षण क्षेत्र असो, राजकारण असो, समाजकारण असो, आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कोल्हापूरकरांनी कसबा बावडा या कोल्हापूरमधल्या विभागात मोठी गर्दी केलेली आहे. शासकीय इतमामात अगदीच थोड्या वेळातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील आणि त्यांना मुखाग्नी दिला जाईल. डी.वाय. पाटील यांनी 3 राज्यांचं राज्यपाल पद भूषवलेलं आहे. 2009 मध्ये ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्याच्यानंतर 2012 मध्ये बिहारमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली.